विलास घुले प्रकरणावरून 2 महिन्याचा कालावधी उलटून घेतल्याच्या नंतर आणि 18 दिवसाचं उपोषण पार पडल्याच्या नंतर आज बीडमध्ये मोर्चा होतोय। मात्र हा मोर्चा का करावा लागतोय, माझ्यासोबत बोलण्यासाठी धनराजजी गुट्टे आहेत। गुट्टे साहेब, खरं तर त्या FR मध्ये नाव घेतलं गेलं, तपासणी झाली, काही यंत्रणांनी देखील त्यामध्ये काम केलं, मात्र उपोषण करण्याची का वेळ येते? सर्वप्रथम विलास घुले यांच्या खुनाला आता 60 दिवस पूर्ण झालेले आहेत। 60 दिवस पूर्ण असताना पहिल्याच दिवशी जे 2 ते 3 दिवसानंतर PM झाला आणि PM नंतर आम्ही बॉडी घेऊन मृतदेह घेऊन जो 10 तासाचं आंदोलन केज पोलीस स्टेशनमध्ये झालं, त्या ठिकाणी ज्या 10व्या आरोपीची या ठिकाणी नाव घेण्याची फिर्यादीने सांगितलं होतं की मुळामध्ये फिर्यादी जेवढे नावं सांगतोय, आमच्या एवढ्या लोकांवर संशय, तेवढे नावं पोलिसांनी घ्यायला पाहिजे। पण खासदार पुत्र असल्याकारणाने 10व्या आरोपीचं नाव घेण्यासाठी बीडच्या पोलिसने या ठिकाणी विरोध केला। वाघमोडे नावाचा नालायक पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी होता, नंतर त्याची बदली झाली, तो त्या दिवशी देखील पळून गेला होता। आणि त्या दिवशी DYSP असतील, ॲडिशनल SP असतील आणि SP असतील यांच्यासोबत आमची बैठक झाली। दिवसभर वातावरण टाईट होतं। त्या सर्व प्रकरणामध्ये या ठिकाणी SPनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला पुरावा द्या, आम्ही त्याला अटक करू। या ठिकाणी CDRचा पुरावा हा डिपार्टमेंटकडूनच निघाला। एव्हिडन्स हातात असताना सुद्धा, आज खासदार पुत्राचा एव्हिडन्स असताना सुद्धा या ठिकाणी त्याला अटक होत नाहीये। म्हणून ज्यांच्या घरचा मुलगा गेला, ज्यांच्या घरच्या मुलाची हत्या झाली, मर्डर झाला, त्याची आई असेल, त्याची पत्नी असेल आणि त्याचा भाऊ असेल, यांनी गेली 18 दिवस बीडच्या कलेक्टर ऑफिस समोर रस्त्यावर बसून 18 दिवसापासून आमरण उपोषण केलंय। त्यांची तब्येत खालावली, मधल्या काळामध्ये विलासच्या पत्नीने विष घेतलं। या सगळ्या घटना घडल्या तरी बीडच्या पोलीस प्रशासनाला आणि कलेक्टरच्या प्रशासनाला या ठिकाणी जाग आली नाही। हे गेंड्याच्या कात्रीचे झाले, मेले तर मेले चालतील, पण उपोषणाला काही भाव द्यायचा नाही, अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं। या ठिकाणी लोकांचा संताप अनावर झाला। वेळोवेळी वेगळ्या समाजाला वेगळी वागणूक, वंजारी समाजाला कमी संख्येने आहे म्हणून वेगळी वागणूक, वंजारी समाज गरीब आहे म्हणून वेगळी वागणूक, वंजारी समाज काबाड कष्ट करणार आहे, ऊस तोडणार आहे म्हणून यांना वेगळी वागणूक, हीन वागणूक, वाजून बोलणे, खाली टाकून बोलणे, अशा पद्धतीचं झाल्यामुळं लोकांमध्ये संताप तयार झाला की आमचे मर्डर झाले तर तुम्ही आरोपीला अटक करत नाहीत, आमच्या पोराचा मर्डर जरी झाला तरी तुम्ही आरोपीला जर अटक करत नसाल तर ही फार मोठी शोकांतिका आहे। बीड पोलिसांचं वागणं संशयास्पद आहे, संतापजनक आहे आणि त्याचा रोष लोकांमध्ये निर्माण झाला आहे। त्यामुळे आज हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरची लोक रस्त्यावर उतरलीत की CDR मध्ये ज्याचा CDR आलाय त्याला एव्हिडन्स असताना सुद्धा अटक होत नाही, त्याला अटक झाली पाहिजे। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला पाहिजे। आम्ही ज्यांची नावं सांगितले ते वकील या ठिकाणी सरकारी वकील नियुक्त झाले पाहिजेत। असे एक ना अनेक मागण्या आहेत, पण प्रमुख मागणी ही आहे की ज्याचा CDR निघालाय त्याला तातडीनं अटक झाली पाहिजे, अन्यथा हे आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही, हे आंदोलन राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि पोलीस त्यांच्या हातात कायदा असताना जर आरोपीला अटक करणार नसतील तर उद्या ही जनता कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण मिळत असलेली वागणूक आता लोकांना सहन होत नाही। खरं तर जेवढा काही कालावधी गेलाय 2 महिन्याचा, काय काय अपेक्षित होतं बीडच्या पोलीस प्रशासनाकडून, पोलीस अधीक्षकांकडून किंवा जे काही तपास यंत्रणा आहे त्यांच्याकडून? खऱ्या अर्थाने केज तालुक्यातील ही घुले परिवारावर जी अत्यंत दुर्दैवी या ठिकाणी घटना घडली, बीडचे पोलीस अधीक्षक साहेबांनी या सदरील आरोपीला तात्काळ अटक करून माननीय न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर करणे गरजेचं होतं। न्यायालयाच्या आदेशाने जो काही त्याचा MCR आला असता, PCR आला असता, या माध्यमातून जी सखोल या ठिकाणी चौकशी झाली असती, परंतु यामागे काहीतरी षडयंत्र लपलंय। खासदार पुत्र आणि खासदाराच्या अवतीभोवती असणारे जे काही बागलबच्चे आहेत, यांनी संबंधित विभागाच्या काही लोकांना तांत्रिक बिघाडी करण्याच्या उद्देशाने, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा संबंधित या ठिकाणी साक्षीदार नष्ट करण्याच्या उद्देशाने यांचं षडयंत्र सुरू आहे। म्हणून या ठिकाणी माझी या ठिकाणी धनराज भाऊ पहिली या ठिकाणी मागणी आहे की बीडचे पोलीस अधीक्षक यांची तात्काळ या ठिकाणी बदली झाली पाहिजे आणि जोपर्यंत या प्रकरणाचा अंतिम अहवाल या ठिकाणी प्राप्त होत नाही, फिर्यादी सांगेल त्याप्रमाणे पूर्ण या ठिकाणी नमूद होत नाही, तोपर्यंत माननीय न्यायालयाला या ठिकाणी कुठलंही चार्जशीट कृपया देऊ नये। आणि जर अशा प्रकारे जर आतमध्ये षडयंत्र केलं तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र हातात कोयते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि या प्रकारे जर महाराष्ट्र पुन्हा पेटला तर मला वाटतं ते गृह विभागाला, महाराष्ट्राला आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला ते सोसणारं नाहीये, कारण की ही बाब एका समाजाची नसून ही सखल OBC, मराठा, 18 जाती, 18 पगड जाती, बहुजनांचा हा विषय आता झालाय। हा विषय घुले परिवाराचा नसून हा विषय आता समाजाने या ठिकाणी हातामध्ये घेतलाय।
त्यामुळे मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतोय, आजच्या मोर्चातून ही शेवटची अंतिम संधी या ठिकाणी मला देण्यात आलेली आहे आणि या संधीचा आपण गांभीर्याने विचार करून खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे व त्याचे इतर 2 साक्षीदार यांना आपण तात्काळ अटक करावी व भारतीय संविधान द सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान हे भारतात आहे याची जाणीव आम्हा प्रत्येक भारतीय नागरिकाला करून द्यावी, हेच या ठिकाणी माझं मत आहे. गुणरत्न सदावर्ते बीडमध्ये दाखल झालेत का, अशी काही माहिती समोर आली आहे का? ना ते आम्हाला काही माहिती नाही. आम्ही सकल ओबीसी 18 पगड जाती, मराठा ओबीसी सर्व 18 पगड जाती घेऊन इथं मोर्चामध्ये सामील झालो. जर उर्वरित आरोपींना अटक झाली नाही आज, तर नेमकी पुढली भूमिका काय असणार आहे? नाही आम्ही डायरेक्ट नंतर मुंबईवर मंत्रालय मोर्चा नेऊ हे आम्ही सर्व पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की तुम्ही जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडन असं काही वागू नका, की तुम्ही तात्काळ बजरंग सोनवणेचा मुलगा सौरभ सोनवणे याला तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही मुंबईला मोर्चा नेऊ राहणार नाहीत. आता धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेल्या आक्रमक प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? जेवढ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुरुष आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये महिला देखील पाहायला मिळत आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जेवढा 2 महिन्याचा कालावधी गेला या तपास यंत्रणेचा, त्या दरम्यान पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद घेऊन याचा तपास कशा पद्धतीमध्ये सुरू, या दरम्यानची कुठलीही माहिती न मिळाल्यावरून हे आक्रमक जे आहेत ते हे सगळे आंदोलनकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? गुणरत्न सदावर्ते आज या आंदोलनादरम्यान किंवा मोर्चा दरम्यान कायद्याची भाषा काय बोलतील आणि त्यावरून बीड पोलीस अधीक्षक सौरभ सोनवणे यांच्यावरती कारवाई करतील का, त्यांना अटक करतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश बडिया, बीड.